नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही 3-4 दिवसापूर्वीच असेल मी एक विषय केला होता की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पाकव्याप्त काश्मीर हा जर प्रदेश जो पाकने बळकावलेला आहे तो भारताने परत मिळवला तर त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर त्याचा निकाल कसा असेल अशा शीर्षकाचा एक विषय मी केला होता, तुम्हाला आठवत असेल. तेव्हा माझ्याकडे कुठची विशेष बातमी होती अशातला भाग नाही. आणि मी तुम्हाला आठवत असेल तर मी त्याच्यात असं पण म्हटलं होतं की पुलवामासारखा घातपात घडवून आणून 2019च्या निवडणुका मोदींनी जिंकल्या, कारण निवडणुका जिंकण्यासाठीच काय त्या 40 सैनिकांचे बळी घेतले, त्यांना शहीद केले, असे बेछूट आरोप 4 वर्षापूर्वी आपल्याकडे झालेले आहेत. आणि ते आरोप करणारे जे आहेत तेच आज परत मोदींना हरवण्यासाठी कंबर कसून तयार होत असतील तर निदान तेव्हा त्यांनी मांडलेला जो आरोप होता, केलेला जो आरोप होता, त्याच्या आधारावर विचार करून 2024च्या निवडणुकीचा आखाडा त्यांनी ठरवायला हरकत नाही. आणि म्हणूनच पाकव्याप्त काश्मीर जिंकण्यासाठी मोदींनी काही केलं आत्ता, तर मग आपली 2024च्या निवडणुकीत धडगत नाही हे या मूर्खांच्या म्हणजे विरोधकांच्या लक्षात आलं पाहिजे, असाही मी सूचक इशारा दिलेला होता. आठवत असेल तुम्हाला. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की ज्यावेळेला तुम्ही कोणाशी लढायला उभे राहता तेव्हा जाऊन घुसखोरी केली, हाणामारी केली असं नाही चालत. शत्रूची ताकद कुठे आहे, शत्रू कुठच्या प्रकारे तोंड देऊ शकतो, या सगळ्याचा विचार करून तुमची रणनीती, व्यूहरचना बनवायची असते, हे मी वारंवार सांगत असतो. आणि म्हणून मी त्याचा उल्लेख केला होता की जर POK म्हणजे पाकव्याप्त काश्मीर निवडणुकांच्या पूर्वी परत घ्यायचा पवित्रा मोदी सरकारने घेतला तर ते आजच्या परिस्थितीत खूप सोपं आहे. कारण खुद्द POKमध्ये आणि गिलगिट बाल्टिस्तान या पाकने बळकावलेल्या प्रदेशामध्ये कमालीचं अराजक माजलेलं आहे. दहशतगर्दी, पोलीस की वर्दी अशा घोषणा दिल्या जात आहेत. पाकिस्तानच्या पोलिसांविरुद्ध आणि लष्कराविरुद्ध तिथली जनता रस्त्यावर उतरलेली आहे. आणि इथपर्यंत आले की कारगिलचे रस्ते दरवाजे उघडा, आम्हाला भारतात जायचं आहे, ही घोषणा केली जाते. अशा वेळेला भारत सरकारने एक धाडसी पाऊल उचललं तर काम सोपं होऊ शकेल, हा माझा अंदाज होता. मला कुठूनही माहिती मिळालेली नव्हती. पण ज्या प्रकारच्या घटना घडत असतात त्या घटनांकडे काय आशय मिळतो का म्हणून मी बघत असतो. वरकरणी दिसतं त्याच्यावर मी समाधान मानत नाही. आणि म्हणून माझ्या डोक्यात तो सहज मुद्दा आला की जर पाकिस्तानला आता काश्मीर, बळकावलेला काश्मीर सांभाळणं अवघड होत असेल आणि पाकिस्तानची जनतासुद्धा पाकिस्तानच्या लष्कराच्या विरुद्ध रस्त्यावर उतरलेली असेल तर फक्त गिलगिट बाल्टिस्तान POK नव्हे तर उरलेला पाकिस्तानसुद्धा एकत्र राखणं हे राज्यकर्त्यांना सोडा, पाकिस्तानच्या लष्करालासुद्धा अशक्यप्राय झालेलं आहे. आणि म्हणूनच ही योग्य वेळ ठरू शकते की भारत सरकार, मोदी सरकार पाकव्याप्त काश्मीर पुन्हा एकदा ताब्यात घेण्याचा पाऊल उचलू शकेल. याला आणखीन एक कारण लक्षात घ्या मित्रांनो. 5 वर्ष जगभर वेगवेगळ्या देशांना भेट देत फिरलेले नरेंद्र मोदी दुसऱ्या 5 वर्षामध्ये फारसे परदेशी गेलेले नाहीत. पण पहिल्या 5 वर्षामध्ये त्यांनी प्रामुख्याने जी मुस्लिम देशांची संघटना आहे ती पाकिस्तानच्या बाजूने उभी राहू नये, भारताच्या विरोधात उभी राहू नये, यासाठी सगळी मशागत आणि फिल्डिंग करून घेतली होती. म्हणून दुसऱ्या 5 वर्षासाठी मोदी सरकार आल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात 370 कलम हटवण्याचं दणदणीत पाऊल उचललं. आणि तेव्हा पाकिस्तानने कितीही गदारोळ केला तरी जगातले इतर कुठलेही देश चीन वगळता
पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिलं नाही, थोडासा तुर्कस्तान उभा राहिला, पण तोही आता पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहायला तयार नाही. अरबी आणि मुस्लिम देशसुद्धा पाकिस्तानच्या बाजूला उभे राहायला तयार नाहीत. आणि त्यामुळेच या दुसऱ्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्या 2 महिन्यात 370 कलम हटवून जागतिक पातळीवर आणि घटनात्मक पातळीवर पाकिस्तानने बळकावलेला काश्मीर हा प्रदेश कायदेशीररित्या आमचा आहे हे मोदी सरकारने सिद्ध केलं होतं. आता तो आमचाच प्रदेश आम्ही आमच्या ताब्यात घ्यायचा ठरवला आणि त्यासाठी पावलं उचलली तर जगाला त्यावर काही बोलता येणार नाही. आणि असा जर कोण पाकिस्तान किंवा इतर कोणी आवाज उठवायला गेला तर त्यांच्या बाजूने कोणी उभं राहू नये ही सोय G20च्या दिल्लीतल्या संमेलनातून मोदींनी साध्य करून घेतली आहे. आणि म्हणूनच पाकव्याप्त काश्मीर पुढल्या काही महिन्यात भारताने ताब्यात घ्यायचं म्हटलं तर बिलकुल अवघड अशक्य नाही. कदाचित रक्तहीन क्रांती म्हणतात तसं गिलगिट बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर इथल्या नागरिकांनीच आग्रह धरला आणि भारतीय सेना तिकडे गेली असंही चित्र उभं केलं जाऊ शकतं. अशी जी परिस्थिती आहे या परिस्थितीच्या तोंडावर एक घटना अशी घडली आहे की त्यामुळे हा विषय आता सगळ्या मुख्य माध्यमातून समोर यायला लागलेला आहे, जो 1 आठवडा आधी भाऊ तोरसेकरने सहज एक अंदाज म्हणून व्यक्त केला होता. आणि त्याचं कारण आहे की G20 हे संमेलन संपल्यानंतर भारत सरकारतर्फे ज्या पत्रकार परिषदा झाल्या त्यापैकी एका पत्रकार परिषदेमध्ये भारताचे म्हणजे मोदी सरकारमधले राज्यमंत्री जे नागरी हवाई वाहतूक किंवा हायवे रस्ते वाहतूक हे जे मंत्रालय आहे नितीन गडकरी यांच्याकडे, त्या खात्याचे राज्यमंत्री आहेत VK सिंग यांनी G20 नंतर जी पत्रकार परिषद एक घेतली होती त्यामध्ये हा प्रश्न कुठून तरी आला आणि त्याला उत्तर अतिशय त्रोटक म्हणजे अक्षरशः 4-5 शब्दामध्ये VK सिंग यांनी उत्तर दिलं की लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन झाला तर नवल वाटून घेऊ नका, थोडा संयम राखा, थोडी प्रतीक्षा करा, लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन झालेला तुम्हाला बघायला मिळेल असं राज्यमंत्री असलेल्या VK सिंग यांनी सांगितलं. तर एक गोष्ट विसरू नका मित्रांनो, VK सिंग हे आज राजकारणी आहेत, आज मंत्री आहेत, पण आयुष्यभराचा त्यांचा पेशा हा सैनिकी राहिलेला आहे, फौजी राहिलेला आहे. ते भारताचे लष्कर प्रमुख म्हणून निवृत्त झाले आणि मग राजकारणात आले, भारतीय जनता पक्षात आले आणि तिथून केंद्रात मंत्री झाले आणि आजही मंत्री आहेत. तेव्हा VK सिंग जेव्हा असा काही वक्तव्य करतात ते गंभीरपणे घ्यावं लागतं, कारण त्यांची पार्श्वभूमी सैनिकी आहे. आणि गेल्या जवळजवळ 9 वर्षात हा माणूस केंद्रीय मंत्रिमंडळात आहे. पण हा माणूस केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नेमकं काय काम करतो, कुठल्या मंत्रालयाचं काम करतो याविषयीची चर्चा सहसा होत नाही. बघायला गेलं तर नितीन गडकरी यांच्या मंत्रालयात हे राज्यमंत्री आहेत, पण रस्ते बांधणी, हायवे, विमान वाहतूक, हवाई पट्ट्या बनवणं या सगळ्याच्या कामात VK सिंग असतात, पण त्याचा कधी गाजावाजा होत नाही. हायवे, रस्ते, वाहतूक, वाहनं हे सगळे विषय जेव्हा निघतात तेव्हा गडकरींचंच नाव घेतलं जातं, पण चुकूनही कधी जनरल VK सिंग यांचं नाव तुम्हाला ऐकायला मिळालेलं नसेल. पण दुसरीकडे लक्षात घ्या, हा माणूस
गेल्या 9 वर्षात काय काय करत होता याची फारशी कधी चर्चा झालेली नाही. कधी चर्चा झालेली नाही. तुम्हाला आठवत असेल तर मोदींच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये येमेन या देशामध्ये, अरबस्तानच्या येमेन या देशामध्ये इराण आणि सौदी अरेबिया यांचं अक्षरशः खडाजंगी युद्ध सुरू झालं होतं. अरबी देशांची गल्फ फ्रंट आणि इराण यांच्यातली लढाई येमेन या देशात चालू होती. इराण प्रणित शिया मुस्लिम पंथाचे हौथी नावाचे अतिरेकी येमेनमध्ये सुन्नी मुस्लिमांशी लढत होते आणि इराण हा शिया आणि सौदी हा सुन्नी यांच्यातला हा संघर्ष तिकडे चालू असताना जगातले अनेक लोक, हजारो लोक येमेनमध्ये अडकलेले होते. त्यांना बाहेर काढण्याचं काम भारत सरकारने केलेलं होतं. ते संपूर्ण ऑपरेशन भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल, सेनादल यांनी मिळून पार पाडलेलं होतं. आणि त्यासाठी जो मंत्री अगत्याने काम करत होता त्याचं नाव जनरल व्ही.के. सिंग होतं. व्ही.के. सिंग हे त्या येमेनजवळच्या समुद्रात युद्धनौकेवर, भारतीय नौसेनेच्या युद्धनौकेवर ठाण मांडून होते आणि येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे नौदलाच्या किंवा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करून त्या युद्धनौकेवर, विमानवाहू युद्धनौकेवर आणलं जात होतं आणि तिथून मग सुरक्षितपणे भारतात पाठवलं जात होतं. पण फक्त भारतीय नागरिकच नव्हे तर 43 लहान मोठ्या देशांचे येमेनमध्ये अडकलेले नागरिक भारतीय नौदलाने, सेनेने, हवाई दलाने व्ही.के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली परत आपल्या मायदेशी सुखरूप पाठवले होते आणि त्याचं जगभर कौतुक झालेलं होतं. तेव्हा अर्थातच व्ही.के. सिंग हे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करत होते आणि सुषमा स्वराज या परराष्ट्र मंत्री होत्या. ही सगळी पार्श्वभूमी मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेला हे येमेनमध्ये अडकलेले नागरिक बाहेर काढले जात होते त्यासाठी शासकीय पातळीवर, सरकार पातळीवर, भारत सरकारच्या पातळीवर सौदी अरेबियाला काही काळ त्या बंदर भागामध्ये आपली युद्धनौका उभी असताना बंबार्डिंग करू नये, हल्ले करू नयेत यासाठी थांबवण्यात आलं होतं. आणि दुसरीकडे यांचे इराणी किंवा शिया पंथाचे जे अतिरेकी येमेनमध्ये अडकले होते त्यांनासुद्धा भारतीय नौदलानेच सुरक्षित बाहेर काढण्याची चलाखी केली होती. पुढे एका बाजूला सरकारी पातळीवर सौदीशी सौदा केला होता आणि दुसरीकडे गुप्तचर पातळीवर इराणशी सुद्धा सौदा केलेला होता. आणि हे काम तडीस नेणारा, ते ऑपरेशन यशस्वी करणारा मंत्री असला तरी मूळचा जनरल व्ही.के. सिंग माजी लष्कर प्रमुख होता. व्ही.के. सिंग यांची आणखीन एक ओळख करून देण्यासारखी आहे. ती म्हणजे ते नुसतेच सरसेनापती नव्हते, त्यांचं मुळातच कमांडो म्हणून ट्रेनिंग झालेलं आहे. सेनापती हे उच्च पद असलं तरी प्रत्यक्ष कमांडो म्हणून काम करणाऱ्यामध्ये व्ही.के. सिंग यांचा समावेश होतो. आणि मी इथे नाव सांगणार नाही, पण अशा कमांडो, त्यांचं प्रशिक्षण यावरचा एक हिंदी सिनेमा निघाला होता. त्या सिनेमामध्ये आजसुद्धा तुम्हाला तो 20 वर्षापूर्वीचा, 25 वर्षापूर्वीचा तरुण कमांडो व्ही.के. सिंग तुम्हाला बघता येऊ शकतो. म्हणजे आज मंत्री असलेला, दीर्घकाळ फौजी असलेला आणि प्रशिक्षणाने कमांडो असलेला हा माणूस ज्या वेळेला लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल असं सांगतो तेव्हा ते गंभीरपणे ऐकावं लागतं, समजून घ्यावं लागतं, त्याची पार्श्वभूमी तपासून घ्यावी लागते. लक्षात ठेवा, मोदींची दुसरी कारकीर्द सुरू झाली. सुषमा स्वराज यांच्या जागी जयशंकर हे परराष्ट्र मंत्री झाले.
आणि व्ही के सिंग यांचं खातं पण बदललं. ते रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक वगैरे या खात्याचे राज्यमंत्री झाले. आणि या दुसऱ्या कारकिर्दीचा आरंभच मला वाटते 5 ऑगस्ट 2019 रोजी 370 कलम घटनेतून रद्द करण्याच्या प्रस्तावाच्या मंजुरीने झाला. मोदींच्या दुसऱ्या कारकिर्दीतल्या पहिल्या संसदीय अधिवेशनामध्ये अगदी सहजगत्या 370 आणि 35A ही काश्मीर विषयक कलमं हटवण्यात आली. काश्मीरचा विशेष दर्जा संपला. काश्मीर हा पूर्णपणे भारतात विलीन करण्यात आला. त्यासाठी आपणच स्वतःच्या पायात घातलेली 370 नावाची जी बेडी होती ही काढून टाकण्यात आली. आणि लष्करी बळ वापरून पाकिस्तान व्याप्त आपली भूमी परत घेण्याचा घटनात्मक अधिकार भारत सरकारने स्वतःकडे घेतला. आणि हे सगळं होत असताना राज्यमंत्रीपदी रस्ते वाहतूक, विमान वाहतूक, हवाई वाहतूक, हायवे बांधणं या सगळ्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून व्ही के सिंग यांना आणण्यात आलं. त्यासाठी कारगिल लेहपर्यंत जाणारा अतिशय रुंद असा हायवे आणि शॉर्टकट काढायचा म्हणून बोगदासुद्धा करण्यात आला. आणि तो बोगदा होण्याच्या काळामध्ये नेमका हा माजी सेनापती हा त्याच खात्याचा राज्यमंत्री असावा याला योगायोग म्हणता येत नाही. पण स्ट्रॅटेजिकली महत्त्वाच्या भागातले रस्ते, सीमावर्ती भागातले रस्ते बनवताना व्ही के सिंग तिकडे असतील तर त्याची चर्चा होणार नाही. खरं सांगायचं तर म्हणून मी हा विषय काढला की जवळजवळ 4-4.5 वर्ष व्ही के सिंग राज्यमंत्री आहेत. पण हा मंत्री नेमकं काय करतो याच्या बातम्या कुठेही येत नाहीत, झळकत नाहीत, त्याची चर्चा पण होत नाही. आणि असा माणूस अचानक उठतो आणि सांगतो की लवकरच, फार उशीर नाही, फार लवकरच तुम्हाला प्रतीक्षा अधिक करावी लागणार नाही, पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल. शब्द लक्षात घ्या मित्रांनो, शब्द लक्षात घ्या. पाकिस्तानने व्यापलेला काश्मीरचा गिलगिट बाल्टिस्तान वगैरे प्रदेश हा आम्ही सैन्य बळाने ताब्यात घेऊ, पाकिस्तानला हरवून परत आपल्या ताब्यात घेऊ, लढाई करू अशी कुठलीही भाषा जनरल व्ही के सिंग या मंत्र्याने वापरलेली नाही. त्यांनी जाता जाता बोलल्यासारखं सहज सांगितलं आहे की थोडी प्रतीक्षा करा, लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल, विसर्जित होईल. याचा अर्थ खूप गहन आहे, लक्षात घेण्यासारखा आहे. आणि विलीन होईल याचा अर्थ तिथली जनता भारतात यायला उतावळी झालेली आहे, त्याला प्रतिसाद आम्ही देऊ. आणि त्यांचं आव्हान असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलो, अशा युक्तिवादाचा मार्ग प्रशस्त करणारं हे व्ही के सिंग यांचं वाक्य आहे. आणि हे सगळं मोदींच्या नेतृत्वाखाली व्ही के सिंग का घडवू शकतात, कसं घडवू शकतात याचा विस्तार मी नंतरच्या एका व्हिडिओमध्ये करेन. किंबहुना 4 वर्ष जवळपास अज्ञातवासात असलेले, बातम्यांमध्ये कुठेही न दिसणारे व्ही के सिंग 4 वर्ष काय करत होते की त्यांची मंत्रिपदावर नेमणूक झाली होती, पण त्यांच्यावर व्याप्त काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर मोकळा करणं, भारताच्या ताब्यात आणणं, भारतात विलीन करणं यासाठी एका स्वतंत्र सेनापती पदाची जबाबदारी पंतप्रधान मोदींनी सोपवली होती का, हा प्रश्न आपापल्या मनाला विचारा. जो माणूस 4-4.5 वर्ष मंत्री आहे पण तो काय काम करतो हे आपल्याला कळत नाही. आणि अचानक तो पुढे येतो आणि सांगतो लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन झालेला दिसेल. याचा अर्थ व्ही के सिंग या माजी लष्कर प्रमुखाने भारताच्या
काश्मीर व्याप्त काश्मीरच्या भूमीमध्ये तशी सगळी सज्जता करून ठेवली आहे का, की नुसतं भारतीय सेनेने, भारतीय रणगाड्यांनी, सैनिकांनी चालत जायचं आणि तो प्रदेश भारतात विलीन झालेला असेल असं काही व्ही.के. सिंग यांना सांगायचं का? विचार करा मित्रांनो. पुढल्या भागात मी यापेक्षा अधिक स्पष्टीकरण करीन, पण मला खात्री आहे की व्ही.के. सिंग जेव्हा म्हणतात की लवकरच पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश भारतात विलीन झालेला असेल, याचा अर्थ याच माणसाने काही निवडक लष्करी अधिकारी, निवृत्त जवान, सैनिक, राष्ट्रप्रेमाने भारावलेले लोक यांना एकत्र करून पाकव्याप्त काश्मीरी प्रदेशामध्ये आपले हस्तक पेरलेत का, असा माझ्या मनातला प्रश्न आहे. त्याचं उत्तर मी लवकरच देईन. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.